मित्रांनो, लेन्सकार्टचे शेअर्स फायनली सोमवारी 10 नोव्हेंबरला लिस्ट झाले. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे काय होणार आणि त्याच्यामध्ये जी काही चर्चा चालू होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची लिस्टिंगची प्राइस होती ना, NSE आणि BSE वर जी काही त्यांनी एक टार्गेट प्राइस ठेवली होती त्याच्याही तो खाली लिस्ट झाला. म्हणजे BSEचाच विचार जर तुम्ही करायला गेले याच्यामध्ये तर तो 390 रुपयाला लिस्ट झाला. म्हणजे IPO ची जी प्राइस होती 402 त्यांनी दिलेली, ओके, त्याच्याही पेक्षा 3% डिस्काउंट त्याच्यामध्ये त्याला लिस्टिंग मध्ये दिसलं. NSE वर पण तो 395 ला झाला. म्हणजे 1.74% जवळपास त्याच्यामध्ये डिस्काउंट होतं. आता मेन गोष्ट पुढे की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अरे आमच्या तर खूप साऱ्या अपेक्षा होत्या, जसं आम्ही आधीही बोललो होतो की इथे थोडी गडबड आहे कारण व्हॅल्युएशनचा प्रॉब्लेम आहे. अगदी जर तुम्ही बघितलं तर पहिल्या 5 मिनिटांमध्ये खूप सारी मोठी हॅमर त्याने बनवलेली आहे. ओके, साजे की तिथून थोडा कव्हर झाला, तो ऍक्च्युअली लिस्टिंग प्राइसच्या आसपास तो रेंगळतोय. म्हणजे ज्यांनी जी काही प्राइस दिली होती त्या लेवलच्या इथे. परंतु महत्वाची गोष्ट इथे अशी येते की हा थोडा एक ओव्हर व्हॅल्यूड IPO, त्यामुळे कुठलीही गडबड करू नका. याच्यामध्ये थोडं वेट अँड वॉच करा. पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला समजून येईल काय करायचंय काय नाही. आणि अशी इम्पॉर्टंट माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.